ಅದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಒಂದು ಊರಾಗ ಒಬ್ಬವ ಭಕ್ತ ಇದ್ದ, ರಾಮ ಭಕ್ತ, ಶ್ರೀರಾಮ್ ಭಕ್ತ ಇದ್ದ. ಅವ ಏನೇ ಅಂದರೂ ಅವನು ಹೊಲ ಮನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದವ, ಕಲ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಹೆಬ್ಬಟ್ಟು ಒತ್ತುದು. एका गावामध्ये रामभक्त श्रीराम भक्त होता, शिकलेला नव्हता, अशिक्षित होता, पण खूप भक्ती श्रद्धा फार होती श्रीरामचंद्रावर. त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट, आपल्या प्रत्येक कृती श्रीरामांसमोर सांगायचा मंदिरात जाऊन. श्रीरामाचं मंदिर होतं, श्रीराम मंदिर गुडीत, ರಾಮನ ಗುಡಿ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ರಾಮನ ಗುಡಿಯಾಗ ಹೋಗಿ ತಮ್ಮ ದುಃಖ ಆಗಲಿ ಸುಖ ಆಗಲಿ ರಾಮನ जोडी हंचकोतिद्ದ. रामा पुढे सांगायचा. काही दुःख झालं तर रामा पुढे बसून रडत होता. येणारे त्रास आದ್ರೆ ರಾಮ ಮಂದಿರ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಅಳ್ತಿದ್ದ. ಖುಷಿ ಆತಂದ್ರೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ನಗ್ತಿದ್ದ. ಅಂದ್ರೆ ಶ್ರೀರಾಮನ जोडी ಎಲ್ಲ ನಮ್ಮದು ಸುಖ ದುಃಖ ಹಂಚ್ಕೋತಿದ್ದ. आपलं सुख दुःख त्यांच्याबरोबर वाटून घेत होता. असे दिवस जात होते. ಹಿಂಗೆ ದಿವಸ ಹೋದು. ಆಮೇಲೆ ಮಕ್ಕಳು ದೊಡ್ಡ ಆದು. मगळ मदवी ठराशिದ, मुलीचं लग्न ठरवलं. पण पैसा भला मनी दुडता, शेतीवरनं किती पैसा मिळणार. श्रीमंत ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಬಡವರಿದ್ದ, ಗರೀಬ್ होता तो. पैसा कुठून आणायचा, ರೊಕ್ಕ ಎಲ್ಲಿ ತರಬೇಕನ, ಇಷ್ಟು ನನ್ನ ಮಗಳ ಮದುವೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಅವೇನು ಮಾಡ್ತಾನ, ಸಾವುಕಾರ ಕಡೆ, ಊರಾಗ ಸಾವುಕಾರ ಇರ್ತಾರೆ, ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾರೆ. ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ತಮ್ಮ ಕೆಲಸ व्याजले ಕೊಡ್ತಾರೆ, ಬಡ್ಡಿ, ನೀವೇನಂತೀರಿ ಬಡ್ಡಿಲೆ व्याजाने पैसे देत असतात सावकार. तो शेतकरी अव ಏನು ರಾಮ ಭಕ್ತ ಇರ್ತಾನಲ್ಲ, अव सावकारकडे ಹೋಗ್ತಾನೆ. सावकाराकडे जातो आणि म्हणतो माझ्या मुलीचं लग्न आहे, ನನ್ನ ಮಗಳ ಮದುವೆ ಅದ, ನನಗೆ ಏನಾರೇ ಸಹಾಯ ಮಾಡ್ರಿ. तो सावकार असतो, त्याचा व्यापार असतो, म्हणजे पैसे देणं, व्याजाने पैसे देणं त्याचा व्यापारच असतो. ಅವೇನು ಮಾಡ್ತಾನ, ಕೊಡ್ತೀನಿ, ಮತ್ತು ನೀ ನನ್ನ ಕಡೆ ಏನು ಇಡ್ತಿ, मनी इडती, ಹೊಲ इडती, ನೀವು ಒತ್ತಿ ಏನು इडती, म्हणजे माझ्याकडे तू घाण काय ठेवणार, त्याप्रमाणे मी तुला कर्ज देईन. तो म्हणतो आता शेती जर ठेवली, ಹೊಲ जर इट्ಟ ನಾ ಏನು ತಿನ್ನಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಅವೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, म्हणजे मी जर शेती ठेवली तर मी खाणार काय. म्हणून तो काय करतो, घर, त्याचं घर घाण ठेवतो. ಮನಿ ಒತ್ತಿ ಇಟ್ಟು ರೊಕ್ಕ ತಗೋತಾನೆ. ರೊಕ್ಕ ತಗೊಂಡು ಅದು ಒಂದು पेपर ಮೇಲೆ ಹೆಬ್ಬಟ್ಟು ಒತ್ತಾನೆ. ते एक पेपर देतो तो सावकार, त्याच्यावर तो अंगठा दाबून धरतो आणि ते पेपर घेऊन येतो आणि एक त्याचं जी कॉपी असते ಇನ್ನೊಂದು ಏನು ಚಿಟ್ಟಿ ಇರ್ತದಲ್ಲ ಅದು ಸಾವಕಾರ ಕಡೆ ಒಂದು ಇವನ ಕಡೆ.
तो पैसे घेऊन येतो आणि मुलीचं लग्न खूप थाटामाटात करतो. म्हणजे आऊन यश ऐपत येतं त्याच्या ऐपतीप्रमाणे ते लग्न करतो. तो लग्न होते, सगळं छान होते. त्याच्यानंतर त्याची मुलं पण ಅವನ ಮಕ್ಕಳು ದೊಡ್ಡವಾಗಿರ್ತಾವ, ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲೇ ಸ್ವಲ್ಪ ದುಡಿತಿರ್ತಾರೆ, ನೌಕರಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅವೇನು ಮಾಡ್ತಾನ, ಸ್ವಲ್ಪ 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 ಹಣ थोडे थोडे पैसे जमा करतो आणि प्रत्येक गोष्ट जे ते कर्ज घेऊन आलेलं असतं तेव्हा पण राम मंदिरात जातो. राम मंदिरात जाऊन ते कर्जाचं जे पेपर असतं तिथे ठेवतो आणि म्हणतो माझ्या मुलीचं लग्न आहे, रामा आता तूच सगळं पार कर. आणि ते पेपर घेऊन येतो, मग लग्न करतो, मुलीचं लग्न होतं, मಗಳ ಮದ್ವೆ ಆಗ್ತದೆ. ಹಿಂಗೆ दिवस ಹೋಗ್ತಿರ್ತಾವ. असे दिवस जातात. दररोज राम मंदिरात जात असतो. ರಾಮಾಪುಡೆ ಸಗळे सांगत असतो. ರಾಮನ್ ಮುಂದೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಿರ್ತಾನೆ, ಇವತ್ತು ಹಿಂಗಾತು, ಇವತ್ತು ಹಂಗಾತು. ಯಾರು ಹೇಳಿದ್ರನು ಅವಾಗ ಏನೇ ಹೇಳಿದ್ರನು ನನಗೇನು ಗುರ್ತಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ರಾಮನ್ गुर्त ಅಂತಂತಿರ್ತಾನೆ. ಏನೇ ಕೇಳಿದ್ರು काही त्याला विचारलं तर माझ्या रामाला सगळं माहीत आहे, मला काही माहीत नाही असं म्हणायचा तो. एवढी त्याची रामाची भक्ती होती त्याची. त्यामुळे तो काय करतो, ते पेपर घेऊन येतो आणि तिथं ठेवतो. ते घरी जातो, लग्नपत्रिका ठेवतो. मद्वी कार्ड इಡ್ತಾನ, मद्वीक बरಬೇಕ್ ನೋಡ್ರಿ ನೀವು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ರಾಮ. असं होऊन लग्न पण पार होतं. लग्न झाल्यानंतर थोडे दिवस असेच जातात. ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ತಾವ. ಆಮೇಲೆ ಮಕ್ಕಳು ದೊಡ್ಡವಾದ್ಮೇಲೆ ರೊಕ್ಕ ಗಳಿಸ್ತಾರ, नोकरी करायला लागतात मुलं आणि त्याला पैसे आणून देतात. पैसे आणून देतात. तो पण शेतीचे काय काय पैसे थोडे बचत करून घेतो आणि सांगतो आता माझं कर्ज संपेल म्हणून ते सगळं घेऊन राम मंदिरात जातो. श्रीराम मंदिर, राघवदास मंदिर असतं ते, म्हणजे नाव असतं त्याचं श्रीराम राघवदास मंदिर. ते जे ಪೂಜಾರಿ असतात ರಾಮಾच्या ಮಂದಿರದಲ್ಲಿ, ರಾಮನ ಗುಡಿ ಒಳಗೆ ಏನು ಪೂಜಾರಿ ಇರ್ತಾರ ಅವ್ರ ಹೆಸರು ರಾಘವದಾಸ್ ಇರ್ತಾರೆ. तिथं जातो. ಹೋಗ್ತಾना इष्टिष्ट ರೊಕ್ಕ ಆಗ್ಯಾವ, इतके पैसे झालेत माझ्याकडे, आता मी हे कर्ज फेडतो. मी सावकाराकडे जातो ना, सावकारकडे ಹೋಗಿ ಇದು ಕೊಡ್ತೀನಿ म्हणजे माझं कर्ज फिटेल, ನನ್ನ कर्जದಿಂದ ಮುಕ್ತ ಆಗ್ತೀನಿ म्हणून ते घेऊन जातो सावकाराकडे. सावकारकडे ಹೋಗ್ತಾನ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾನ. ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಅದರದ್ದೇನು ಚೀಟಿ ಇರ್ತದೆ ಅದು ಇಡ್ತಾನ. ಇಟ್ಟು ಸಾವುಕಾರ ಏನು ಮಾಡ್ತಾನ, ಆಯ್ತು ನಿನ್ನ ಮನಿನ ನಿನ್ನ ಹೆಸರಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಪೇಪರ್ ತೊಗೊಂಡು ಬರ್ತಾನೆ. ಒಳಗಿಂದು ಪೇಪರ್ ತೊಗೊಂಡು ಬಂದು ಅದು ಅವಾಗ ಕೊಡ್ತಾನ. इधर ಮೇಲೆ ನೀ ಹೆಬ್ಬಟ್ಟು ಒತ್ತು, ಎಲ್ಲ ನಿಂದು कर्जमुक्त आಗಿದೆ, ह्याच्यावर तो अंगठा दाब, म्हणजे तू आता कर्जमुक्त झालास आणि हे घर तुझं झालं. त्याला खूप आनंद होतो. ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಡ್ತದೆ. ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ. ಅದು ಕಾಗದ ಏನದಲ್ಲ, ಅದು ಕಾಗದ ತಗೋತಾನ. अवगेन ओदलिಕ್ಕೆ बರಂಗಿಲ್ಲ, खरे त्याला वाचता येत नसतंय. तो पेपर घेतो आणि ते पैसे सावकाराला देतो. सावकारಗೆ ಅದು ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾನ. ಆಮೇಲೆ ಅದು ಚೀಟಿ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾನ ರಾಮನ್ मंदिर ಒಳಗೆ. राम गुडी मंदिर इರ್ತದೆ, रामाचं देऊळ असते, तिथे येतो आणि ते चिठ्ठी जे दिलेली असते ते तिथे ठेवतो आणि म्हणतो आज मी कर्जमुक्त झालो, ಇವತ್ತು ನಾ कर्जमुक्त ಆಗಿನಿ, मनी ನಂದಾತು, ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗಿದೆ, ಹಿಂಗೆ ನಿಮ್ಮ आशीर्वाद इरली, असंच तुमचा आशीर्वाद असावा म्हणून रामापुढे सगळं सांगतो आणि घरी येतो. घरी येतो. थोडे दिवस शेती घर ಅಂದ್ರೆ ಮನಿ ಹಿಂಗೆ ನಡೆದಿರ್ತದ. ಒಂದು ದಿವಸ ಏನಾಗ್ತದೆ, ಸಾವುಕಾರ ಕಡೆಯಿಂದ ಒಬ್ಬವ ಮನುಷ್ಯ, ಆಳ ಮನುಷ್ಯ ಬರ್ತಾನ. ಅಂತಾನ, ಇದು ಮನಿ ನೀವು ಖಾಲಿ ಮಾಡಬೇಕು, ಸಾವುಕಾರ್ಗೆ ನೀವು ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, मनी खाली ಮಾಡಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ಏನು, म्हणजे तुमचं घर आता तुम्ही रिकामं करा, सावकाराला तुम्ही पैसे दिला नाही. त्याला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो मी पैसे तर दिले नाही, हे काय इथं लिहिलेलं आहे, ಇದು ಚಿಟ್ಟಿ ಏನದಲ್ಲ, ಇದು ಎಲ್ಲ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ನೀವು सगळे पैसे दिले नाहीत तुम्ही, म्हणून सावकाराने कब्जा घेतला. सावकार ಏನು ಮಾಡಿದ, ನಿಮ್ಮ ಮನಿ ಮೇಲೆ कब्जा ಮಾಡ್ಕೊಂಡಾನ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಮನಿ ಬಿಡಬೇಕಾಗ್ತದೆ. त्याला खूप वाईट वाटतं. तो काय करतो, रडत रडत जातो राम मंदिरात. अळकोत रामन मंदिर ಒಳಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಹೋಗಿ अळताನ, ಇನ್ನೇನು ಮಾಡ್ಬೇಕು, ನಾ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು, मी कुठे जाऊ, मी तर पैसे दिले, तुम्हाला माहित आहे, तुम्ही सगळे माझ्या सुखाचे आणि दुःखाचे साक्षीदार आहात,
ನನ್ನ ಸುಖದು ದುಃಖದ ಕ್ಷಣದ ನಂದು ಆಯುಷ್ಯದಾಗ ಏನು ಬಂದಾವ ಅದರದೆಲ್ಲ ನೀವು साक्षीदार ಇದ್ದೀರಿ. खरे नंद हिंग्यांक आतू माझं असं का झालं म्हणून तो खूप रडतो रडतो आणि अडकत मनीक ಬರ್ತಾನ ಅವ ಮತ್ತೆ मनीक ಬಂದು ಮತ್ತೆ सावकारकडे ಹೋಗ್ತಾನೆ. घरी येतो आणि म्हणतो एकदा प्रयत्न करून बघूया. ಇನ್ನೊಮ್ಮೆ प्रयत्न ಮಾಡಿ ನೋಡೋಣ. सावकारकडे जातो. सावकार म्हणतो नाही तुम्हाला काही दिलं नाही, दाखवते. तो म्हणतो त्याला तर काय वाचता येत नसतंय, तर ते म्हणतो हे बघा, हे काय दिले ना ह्याच्यात रक्कम नाही आहे, तुम्हाला रक्कम थोडीच दिली आहेस, ನನಗೆ ಪೂರ್ತಿ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನೀ, ಅದಕ್ಕೆ ನೀ ಮನಿ ಮೇಲೆ ನಾ कब्जा ಮಾಡ್ಕೊಳ್ಳವ. त्याला खूप वाईट वाटतं. घरी येतो. तो म्हणतो नाही मी असं काय, त्याच्या मनात येतं की मी असं काय रिकामं करणार नाही, मी घर सोडणार नाही, ना मनी बिडू दिला. तो सावकार तर हसतो, त्याला ते पैसे मिळालेले असतात, ರೊಕ್ಕ ಎಲ್ಲ ಸಿಕ್ಕಿರ್ತಾವ. ಇನ್ನು ಮನಿನೂ ತಮ್ಮ ಗಂಟ್ಲ ಹಾಕೋಬೇಕಲ್ಲ, आपल्या घशात ते घर सुद्धा घ्यावं त्याचा असा विचार असतो. त्यामुळे तो काय करतो, कोर्टात जातो. सावकारकडे ರೊಕ್ಕರಗಡೆ ಇರ್ತಾವ, ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಕೋರ್ಟ್ದಿಂದ ನೋಟಿಸ್ ತೆಗಿತಾರೆ. ನೋಟಿಸ್ ತೆಗಿಯೋಣ ಅವ ಭಕ್ತ ಏನಿರ್ತಾನಲ್ಲ ಅವಾಗ ಕೇಳ್ತಾರೆ, ಮತ್ತು ನಿನ್ನ ಕಡೆ ಯಾರು साक्षीदार इದ್ದಾರೇನು? त्याला विचार पडतो, साक्षीदार माझ्याकडे कोण असणार आहे, तुमच्याकडे कोण साक्षीदार आहे का असं विचारतात. तो म्हणतो आहे की श्रीराम राघवदास असं सांगतो. ಅಂದ್ರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾನವ, श्रीराम राघवदास म्हणजे देवाचं नाव सांगतो. त्यामुळे ते जज काय करतात, श्रीराम राघवदास मंदिर असं म्हणून एक नोटीस पाठवतात. ಆ ಹೆಸರ್ಲೆ ಒಂದು ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ನೋಟಿಸ್ ಬರ್ತದ, ಅದು ಗುಡಿ ಒಳಗೆ. ती नोटीस येते मंदिरात. तो मंदिरातला पुजारी बघतो आणि देवापुढे जाऊन ते नोटीस घेतो आणि ठेवतो आणि म्हणतो राघवदास मी आहे. तो पुजारी जो असतो, पुजारी रिटर्न राघवदास. खरे ದೇವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರ್ಲೆ ನೋಟಿಸ್ ಬಂದದ, ಕೋರ್ಟಿನ ಆರ್ಡರ್ ಬಂದದ, ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಹೆಸರ್ಲೆ ಬಂದದ, ನೀವೇ ನೋಡ್ಕೋರಿ. तो ರಾಮ್ ಭಕ್ತ पण ರಡ್तो खूप, ಅವನು ಅಳ್ತಾನ. ಇನ್ನು ನೀವೇ ನನಗೆ ಇದರದಿಂದ ನಾನು ಅಬ್रू ಭಾಳ ಹೋಗ್ತದ, माझी अब्रू आता जाते, त्यामुळे ह्याच्यातनं तुम्हीच मला वाचू शकता असं म्हणून घरी जातो. ಹಿಂಗಂದು ಅಳ್ಕೋತ್ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಈಗ ನೋಟಿಸ್ ಅನ್ಕ ಬಂದಿರ್ತದ, ಕೋರ್ಟಿನ ಡೇಟ್ ಬೀಳ್ತದ, कोर्टाची तारीख पडते आणि हजर यायला सांगतात. तो ರಾಮಭಕ್ತ आणि सावकार दोघंही कोर्टात, ಇಬ್ರು ಕೋರ್ಟ್ನಾಗ ಬರ್ತಾರೆ. सावकार ಮತ್ತು ಅವ ರಾಮಭಕ್ತ ಇಬ್ರು ಕೋರ್ಟಿಗೆ हजर दोघंही हजर होतात. तेव्हा सांगतात, सावकार म्हणतो ह्यांनी माझे पैसे दिले नाहीत, त्यामुळे मला घरावर कब्जा करावा लागेल, ನೀವು ನನಗೆ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾ ಮನೆ ಮೇಲೆ ಕಬ್ಜಾ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇದೇ ನೋಟಿಸ್ ಅದ. तेव्हा ते वकील म्हणतात, तुमच्याकडनं कोण साक्षीदार आहे का, ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನು साक्षीदार ಯಾರಿದ್ದಾರೇನು? त्याला एकदम वाटतं की काय करावं. तो म्हणतो हो, ಅವ ಭಕ್ತ ಏನಂತಾನ, ಇದ್ದಾರೆ ನನ್ನ ಕಡೆ ಸಾಕ್ಷಿ ಯಾರು, श्रीराम राघवदास. ते येतील का, श्रीराम राघवदास इथं येणार का कोर्टात येणार का म्हटल्यावर तो म्हणतो हो येतील. मग एक दिवस ठरतो, ಒಂದು ದಿವಸ ठराಸ್ತದ. ಆಮೇಲೆ ಕೋರ್ಟ್ನಾಗ ಇಬ್ರು ಬರ್ತಾರ. ಅವಾಗ ಅವೇನಂತಾನ, ಭಕ್ತ ರಾಮ್ ಭಕ್ತ ಏನಂತಾನ, ನೀವು पुकार ಮಾಡ್ರಿ. कोर्टनाग अंतरला, कोर्टात कसं म्हणतात ना, हाजीर हो. तो जो असतो शिपाई, तो नाव पुकारतो की नाही, हेसर करीताना तो नाव घेतो, श्रीराम राघवदास हाजीर हो म्हणतो. ते जज बघत असतात कोण येते. तेवढ्यामध्ये दारात, कोर्टाच्या दारामध्ये एक माणूस, एक व्यक्ती, कोर्टिन बागलದಾಗ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬಂದು ನಿಂದಿರ್ತಾರೆ. ಕೈಯಾಗ ಬಡಿಗಿ, ಅವ್ರ हाईट उंची खूप असते, त्यांच्या उंचीपेक्षा मोठं त्यांच्या हातात दंड असतो.
दंडा आणि ते दारात उभे राहतात ते व्यक्ती. सगळेजण बघतात, ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ತಾರೆ. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಏನು ಬಂದು ನಿಂದಿರ್ತಾರಲ್ಲ, ಎತ್ತರ ಕೆಂಪ, ಆಮೇಲೆ अगदी हळदी मडी उठಗೊಂಡಿದ್ದು, पिवळं जर्द त्यांचं ते रेशमी धोतर म्हणजे सोळं नेसलेले, वर त्यांचा कुर्ता म्हणजे ते ಹಳಿ ಕಾಲದಾಗ ಕಟ್ತಿದ್ರಲ್ಲ ಕಷೆ ಹಿಂಗೆ ಕಟ್ಟೆ, ಅದು ಕಟ್ಟಿದ್ದು ಬೆಳ್ಳಗೆ ಶುಭ್ರ. ಆಮೇಲೆ ಅದು ಹಳದಿ ಅಗದಿ ಮಡಿ, ಕೈಯಾಗ ಬಡಿಗಿ, ಕಾಲಾಗ मोजडी ಅಂತೀರಿ ನೀವು, ಅಂದ್ರೆ कर्कर आवाज बरतात. कर्कर आवाज मोजडीचा येतो की नाही, तसं पायात मोजडी. दारात उभे राहतात ते, आवाज दिल्याबरोबर आवाज ಕೊಟ್ಕೂಡ್ಲೆ ಬಾಗಲ್ದಾಗ ನಿಂತಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ, श्रीराम राघवदास ನೀವೇನ್? हो म्हणतात, नाने म्हणजे मीच आहे. ते नाद बोलवतात, वळ करीतार आणि म्हणतात ते चौकटीत उभे राहा. न्यायालयाची जे चौकट असते त्याच्यात उभे राहा म्हणतात. ते जाऊन ते उभे राहतात. ಅದೇನು ಚೌಕಟ್ಟು ಇರ್ತದಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ನಿಂದಿರ್ತಾರೆ. ನಿಂತು ಗೀತಾ ಭಗವದ್ಗೀತಾ ಹಿಡಿತಾರೆ ವಕೀಲ್ ಸಾಕ್ಷಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ. ಇದು ನಾ ಏನು ಹೇಳ್ತೀನಿ सत्य ಹೇಳ್ತೀನಿ, मी जे सांगेन ते सत्यच सांगेन. शपथ घेतात की नाही भगवद्गीतेवर हात ठेवून, हंग शपथ तगोतात, तशी शपथ घेत होतो. शपथ घेतात आणि मग सांगतात की मी हे ज्या भक्त आहेत, हा जो माणूस आहे ಏನು ಇದ್ದಾನ ಮನುಷ್ಯ, ಅವನದೆಲ್ಲ ಸಾಕ್ಷಿ ನಾ ಇದ್ದೀನಿ. ಅವ ಏನು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಯಾನ, तो जो व्यवहार केलेला आहे त्यांनी, त्याचा मी स्वतः साक्षी आहे. आणि त्यांनी पूर्ण पैसे दिलेले आहेत सावकाराला. ಅವ ಏನೇನು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಯಾನ ಅದರ ಸಾಕ್ಷಿ ನಾ ಸ್ವತಃ ಇದ್ದೀನಿ. ಅದು ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ನಾ ಸಾಕ್ಷಿ ಇದ್ದೀನಿ, ಅದು ವ್ಯವಹಾರ ಆಗಿದ್ದು ನಾ ಸಾಕ್ಷಿ ಇದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕೆ ಅವೇನು ಮಾಡ್ಯಾನ, ಎಲ್ಲ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಾನ, खरे ಅದು सावकार ಒಪ್ಪವಲ್ಲ, सावकार तयार नाही त्याला. म्हणून मी सांगतो की सावकाराच्या झोपण्याच्या खोलीत ಅವೇನು सावकार ಮಲ್ಕೋತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಆ खोली ಒಳಗೆ ಒಂದು ಟ್ರೆಜರಿ ಅದ. ಆ ट्रेझरी ಒಳಗೆ ಒಂದು बुक अद. म्हणजे ते झोपण्याच्या खोलीजवळ एक ट्रेझरी असते. खोली तो झोपण्याच्या खोलीत एक ट्रेझरी असते आणि त्या ट्रेझरीमध्ये एक नोटबुक असते, एक वही असते. त्या वहीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. ಆ ವಹಿ ಒಳಗೆಲ್ಲ ಬರ್ದದ. ನೀವು ಅದು ತರಶ್ ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲ ಖುಲ್ಲಾ ಆಗ್ತದೆ ನಿಮಗೆ. अवघ आश्चर्य नसतं सावकारला खूप आश्चर्य वाटतं, हे आतलं ह्याला कसं कळलं, हा कोण आहे माणूस, ನೀವು ಯಾರಿದ್ದಾನ, ನೀವು ಹೇಗೆ ಎಲ್ಲ ಗುರ್ತಾतो. मुनीमेन कारकून इरतानला, तो जो कारकून असतो ना त्याला पैसे देऊन गप्प केलेलं असतंय. पण आता बोलायची वेळ आली, त्या कारकुनाला काही दुसरा मार्ग नसतो. ಅವ ಏನು ಕ್ಲಾರ್ಕ್ ಮುನಿಮ್ ನೋಡ್ತಿರ್ತಾನಲ್ಲ, ಅವ ಬೇರೆ ಹದಿರಂಗಿಲ್ಲ. ಅವಂತಾನೆ ಇವರೆಲ್ಲ ಹೆಂಗೆ ಗುರ್ತಾತು. जज विचारतात आणि वकील पण विचारतात, हे सत्य आहे का, ಇದು ಸತ್ಯದ ಏನು ಕೇಳ್ರಿ, ಅದು पुस्तक ಏನದಲ್ಲ ಅದು ತಗೊಂಡು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ರಿ. असं म्हटल्यावर ಅದು आतलं ते पुस्तक आहे ते घेऊन या, त्यांची जी वही आहे ते घेऊन या आणि याचा खुलासा करा. तो ಮುನಿಮ್ जो असतो कारकून, ಅವಾಗೇನು ಬೇರೆ ಹಾದಿ ಇರಂಗಿಲ್ಲ, ಹೋಗಿ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾನೆ. ತಗೊಂಡು ಬಂದದ ಮೇಲೆ ಅದರ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಇರ್ತದೆ. ते घेऊन आल्यावर त्याच्यावर पूर्ण स्पष्ट लिहिलेले असते की कर्जमुक्त झालेले आहेत ते खरे पेपर्स. ಅವೇನು ಖರೆ ಪೇಪರ್ ಇರ್ತದಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ಖರೇನೇ ಇರ್ತಾವೆ, ಅಂದರೆ कर्जमुक्त ಆದ. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ಅವೇನು ಬಂದಿರ್ತಾನಲ್ಲ ಸಾಕ್ಷಿ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ, ಅವ ಬಾಗಲ್ದಿಂದ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ, दारातनं निघून जातो. ते जजला जे प्रश्न पडतो, ಜಡ್ಜಿಗೆ ಏನು ಪ್ರಶ್ನೆ ಬೀಳ್ತದ, ಇವು ಯಾರು, ಇವ್ಗೆಲ್ಲಿ ನೋಡಲಿಲ್ಲ, ಅಷ್ಟ್ರಾಗ ಅವ ಶಿಪಾಯಿ ಏನಂತಾನ, ನಾ ಏನು ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ಲ ಇವ್ರಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಅವಾಗ, ಇವ್ರ ಹೆಸರ್ಲೆ ಯಾರ ಹೆಸರ್ಲೆ ತೆಗ್ದಿದ್ರು, ಶ್ರೀರಾಮ್ ರಾಘವದಾಸ್. ಖರೆ ಇವ್ರು ಅಲ್ಲ, ಇವ್ರು ಬೇರೆನೇ ಬಂದಿದ್ರು. ಆ ಜಡ್ಜಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಬೀಳ್ತದ. ಇನ್ನೇನು ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಅಂತ ಖರೆ ಆಗದ ಸಾವುಕಾರ್ಗ ಮತ್ತು ಅವ್ ಕ್ಲಾರ್ಕಗ, ಅವ್ कारकून ಏನು ಇರ್ತಾನಲ್ಲ, सावकार आणि कारकूनाला शिक्षा होती, हा कर्जमुक्त होतो. आणि मग ते जज जे असतात ना, न्यायाधीश,
ಜಡ್ಜ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರ, ನಾನು ನೋಡ್ತಾನೆ ನಡಿ मी पण बघतो म्हणून रामाच्या मंदिरात येतात. रामाच्या मंदिरात आल्याबरोबर त्यांना दिसतं समोर पांढरं शुभ्र त्यांचं रामाचं वस्त्र म्हणजे त्याचं पोशाख, खाली पिवळा जर्द त्यांची धोती म्हणजे ಸೋಳ. ಅಂದ್ರೆ ರಾಮನ್ ಪೋಷಾಕ್ ಹೆಂಗಿರ್ತದಂದ್ರೆ ಅದು ಕೋರ್ಟ್ನಾಗ ಏನು ಬಂದಿದ್ರಲ್ಲ ಅದೇ ಸೇಮ್ ಟು ಸೇಮ್ ಹಂಗೆ ಇರ್ತದೆ. ಅವಾಗ ಜಡ್ಜ್ಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ಖರೇನೆ श्रीराम भक्तने इव खरेने श्रीराम भक्त इदान म्हणजे तो खरंच श्रीरामाचा भक्त आहे. स्वतः राम येऊन साक्षी देऊन गेले ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಎಷ್ಟು ಭಾಗ್ಯ ಇರಬೇಕು, त्याचं कर्म किती चांगलं असेल, ಎಷ್ಟು कर्म ಚಲೋ ಇರಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಭಗವಂತ ನಮ್ಮ ಭಕ್ತಿ ಜರ್ ಖರೆ ಇತ್ತು, ನಮ್ಮ ಕರ್ಮ ಚಲೋ ಇದ್ರೆ ಭಗವಂತಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರೇಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇದೇ ಒಂದು ಹೇಳುದಂದ್ರೆ ಏನು, ನಿಮ್ಮ ಖರೆ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ರಿ, ಕರ್ಮ ಚಲೋ ಮಾಡ್ರಿ, ಅಂದ್ರೆ ನಿಮಗದ್ರ ಫಲಾನು ಚಲೋ ಸಿಗ್ತದ. ಭಗವಂತ ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯೊಳಗೆ ನಿಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಓಡೆ ಬರ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಭಗವಂತ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಡ್ರಿ, ಖರೆ ಶ್ರದ್ಧಾ ಮಾಡ್ರಿ. ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಂದ್ರು. ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ, ಜೈ ಜೈ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ, जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री अण्णा महाराज की जय, श्री दादा महाराज की जय. बोलो ना बा ये बड़ा बड़ा का सुमा हां बोल बोल मामा साइज करी मारे मन मार के एक करी मारे मामा करुणाघना भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनरमणा. आता सुखे निद्रा करा स्वामी समर्थ, सुमनाचे शेजे, सुमनाचे शेजे उनी निजावे आता.